नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. LIC सरकारी कंपनी आहे आणि लाईफ इन्शुरन्स सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी LICच्या IPOमध्ये गुंतवणूक केली. मात्र LICने गुंतवणूकदारांना निराश केलं. 17 मे 2022ला ₹918 उच्चांक नोंदवल्यानंतर LICच्या शेअरमध्ये घसरण चालू झाली. मार्च 2023मध्ये तर या शेअरने ₹530चा नीचांक नोंदवला. मात्र LICने मार्केट शेअर वाढवण्यासाठी जीवन उत्सव हा शॉर्ट टर्म प्लॅन लॉन्च केला. तसेच लिस्टिंग नंतर 3 वर्षात कंपन्यांना प्रमोटर होल्डिंग 75%च्या खाली आणावं लागतं, असा सरकारचा नियम आहे. त्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणावर LICच्या शेअर्सची विक्री करावी लागली असती. मात्र केंद्र सरकारने LICला प्रमोटर होल्डिंग कमी करण्यासाठी 10 वर्षाची मुदत दिली आहे. त्यामुळे LICच्या शेअरवर असणारं हे संकट आता पुढे गेलंय. म्हणूनच LICचा शेअर 4% तेजीसह ₹800च्या वर ट्रेड करत होता. येणाऱ्या काळात LICचा शेअर आता ₹1000ची लेवल क्रॉस करू शकतो. आता LPG सिलेंडर संदर्भातली एक बातमी बघूया. केंद्र सरकारने ऑइल मार्केटिंग कंपन्यांना कमर्शियल सिलेंडरच्या किमती कमी करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे कमर्शियल सिलेंडरच्या किमती आता ₹40ने स्वस्त झाल्यात. याचा फायदा लाखो हॉटेल चालकांना होणार आहे. सरकार आता घरगुती सिलेंडरच्या किमती कमी करणार का, याकडे सामान्य नागरिकांचं लक्ष आहे. येत्या 6 महिन्यात लोकसभा इलेक्शन असल्यामुळे सरकार नागरिकांना दिलासा देऊ शकतं. रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरीन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 2015मध्ये SGBची पहिली सिरीज लॉन्च करण्यात आली होती, जी आता मॅच्युअर झाली आहे. या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना सरासरी 12.5% वार्षिक रिटर्न मिळाला आहे. त्यामुळे फिजिकल गोल्डपेक्षा गोल्ड बॉन्डवर जास्त रिटर्न मिळतो आणि कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी नवीन सिरीजला चांगला प्रतिसाद दिलाय. या सिरीजसाठी ₹6199 प्रति ग्रॅम ही किंमत निश्चित करण्यात आली आहे. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. केंद्र सरकारने प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून वंदे भारत ट्रेनची सुरुवात केली. तासाला 110 ते 130 किलोमीटर अंतर कापण्याची या ट्रेनची क्षमता आहे. मात्र अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर सुरक्षा कुंपण नसल्याने या स्पीडने गाड्या चालवता येत नाहीत. ही समस्या लक्षात घेता सरकार लवकरच रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कुंपण टाकणार आहे. यामुळे वंदे भारत ट्रेनचा प्रवास अधिक जलद होईल. ही ट्रेन 100 किलोमीटर प्रति तास या स्पीडने चालली तर पुणे ते मुंबई हा प्रवास केवळ 2 तासात पूर्ण होईल. यामुळे लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे. आता प्रॉपर्टी मार्केट संदर्भातली बातमी बघूया. घरांच्या किमती वाढल्यात. होम लोनचे व्याजदर 9%च्या वर गेलेत. मात्र तरी देखील घरांच्या विक्रीवर कोणताच नकारात्मक परिणाम झाला नाहीये. JLL इंडियाने दिलेल्या माहितीनुसार भारतातल्या घरांच्या विक्रीचा आकडा 15 वर्षाच्या नव्या उच्चांकाला पोहोचलाय. यावर्षी घरांच्या विक्रीमध्ये 20% वाढ झाली आहे. 2024मध्ये हाच ट्रेंड पाहायला मिळेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यामुळे रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये खूप मोठी तेजी येऊ शकते. आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी. मागच्या 1 वर्षात लार्ज कॅपपेक्षा स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सनी गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न दिला. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्सनी 2023मध्ये गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केलं. त्यामुळे या फंड्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होतीये. मोतीलाल ओसवाल यांनी स्मॉल कॅप फंडचा NFO लॉन्च केला होता. या NFOला गुंतवणूकदारांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय. अवघ्या 2 आठवड्यात या फंडमध्ये 1350 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. मात्र आता स्मॉल कॅप फंड्समध्ये गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे.